सोमवारच्या नंतर कोणता वार येतोय? मंगळवार. मंगळवारची द्वादश आलती बुवा, मंगळवारची द्वादश आलती. एकादशी सोमवारची होती. मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही कैलास बुवा. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी, विमान उतरले पंढरीसी, ती एकादशी सोमवारी. विमान उतरलं खाली. कोण कोण उतरलं विमानातून? सुरनर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे, सुरनर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे. सूर नर किन्नर सगळे उतरले. भगवान शिवजी उतरले आई साहेबाचं गट पार्वती मातेसह, ब्रह्मदेव आले सावित्री मातेसह, यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाल दिग्पाल चारुहास परमहंस. ती सोमवारची एकादशी आणि 4 वाजता विमान उतरले. त्याच्यानंतर गाई 2 तासाला गावात येतात. त्याला गोरज मुहूर्त म्हणतात. गोरजायम प्राताय आद्य कालानास्तितम एतादिष्टितम लोकत्रयाय जायते खिलमने नैवम गिरगावकर लिखितम. गोरज मुहूर्ताच्या अगोदर 2 तासानं विमान उतरले. गोरज मुहूर्त कसं? गायी घरी यायच्या वेळेला लग्न लावल्या जाते, त्याला गोरज मुहूर्त म्हणतात. एखाद्या नालायकाची वाट पाहूस तर लग्न लांबवल्या जातं, त्याला हलकट लग्न म्हणतात. विठाला विठाला. विमानं उतरली. अरेच त्या काळातली लोक आश्चर्यचकित झाली. विमानं उतरली, विमानं उतरली. चंद्रभागेची स्नानं आटपली. शिवजी रोज सकाळी पंढरपूरला येत होते, पण आज पुन्हा 4 वाजता आलेत. रोज सकाळी यायचे. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. रोज सकाळी येतात, पण आज 4 वाजता आलेत ना मालक. महाराज विटेवरचे मालक सुद्धा आश्चर्यचकित झालेत. की आज शिवजी पुन्हा आलेत. पुन्हा शिवाय आई साहेबांना घेऊन आलेत. जगाची आई गिरिजा माता पार्वती आई साहेब आले. भरत बुवा पंढरीतल्या मालकाने विचार केला, ब्रह्मदेव सुद्धा आलेत. देवता सर्वच येत होत्या. सुरवराची दाटी उभे जोडून हात. हो बरे कुठून हात जोडीत होते? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. काय सर्व सुरवर म्हणले की सगळे आले, त्याच्यात पूर्ण आले, पूर्ण सुरवर. पण पुन्हा आलेत ना, शंका ही ना, डबल आलेत ना. कारण काय? मालक वरनं खाली उतरले, स्वागत केलं सगळ्यांचं. आईसाहेबांची घालमेल झाली. काय करावं लागतं स्वयंपाकाला? काय नाही, काय नाही, काय नाही. फराळाची व्यवस्था काय? भगवान लगेच आवाज देतात, रमा. रमा म्हणजे लक्ष्मी. हे रमा. जी मालक जी. फराळाची व्यवस्था करा, शिवजी आलेत. गिरिजा काकी पुढे गेल्या, सावित्री काकी पुढे गेल्या. आवाज दिला, ताई थांबा, आम्ही पण करू लागतो. भगवान शिवजीनं सांगितलं विटेवरच्या मालकाला, फराळ इथं नाही करायची, चोखोबराच्या घरी करायचे. चोखोबराच्या घरी. चोखोबराला माहित नाही आपल्या इथं शिवजी येणार आहेत, ब्रह्मदेव येणार आहेत, मालक येणार आहेत. वरुणाला पाठीलं, वरुणा तुला जाऊन सडा टाकावा लागतोय. आणि वरून चोखोबराच्या दारात सडा टाकीत होता. वरून 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 सडा टाकायचा चोखोबराच्या दारात. तो वेगी धावला वरून घेऊन भोगावतीचे जीवन, घेऊन भोगावतीचे जीवन. तो वेगी धावला रे वरून. भोगावती 2 आहेत.
एक भोगावती रसातळात आणि एक स्वर्गात. अमरपुरीच्या बाजूला गणेश भाऊ एक भोगावती आहे. त्या भोगावतीचं पाणी वरुणाने आणलंय आणि सडा टाकला. वायू रे सुवेगे धावला. या गजानन केर लोटिता पाल्हाळला. वारं झाडू लागलं भरत. प्रक्रिया किती गोड होती पाणी. आधी पाणी शिपळले फुकुटा उडू नये म्हणून. शिकलेले लोक असतील का नागरे सर त्या काळात. पण धूळ उडू नये म्हणून आधी सडा टाकला आणि मग झाडून काढाय. बुवारीकडे ऐकून इथे आहे तुम्ही. इथे तुमच्या टोपीमुळे मागच्यान दिसत नाही. लवकर आलं पाहिजे. शेवटच्या मंगलाष्टाला आलं की सगळं इचकून जातं. विठाला विठाला गजानन महाराज आलेत. भिवगावकर सेवक आहेत. ज्ञानोबराय तुकोबरायचे ते सगळी स्वच्छता झाली आणि वरुणाने येऊन सांगितलं प्रभू जागा निर्मळ झाली. सगळ्या देवता गेल्या. काय नव्हतं हो बसायला. काय नव्हतं बसायला. सगळीजण खाली बसले. बोरीच्या झाडाच्या बुंत्याला कवटाळलं. ढास 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 चुकोबराय रडत होते. माझ्या घरी शिवजीनं खाली बसावं. ब्रह्मदेवाने खाली बसावं. कोण ब्रह्मदेव? हाडा मासाचा कुंभार. हे 3.5 हाताचे घर तयार करायचा कारखाना ज्याच्याकडे त्याच्याकडे त्याला ब्रह्मदेव म्हणतात. कुलाल हाडाचा बाप चाडाचा. कुलाल हाडाचा बाप चाडाचा. अखंड मडके घडतो रे. अखंड मडके घडतो रे. अखंड मडके घडतो रे. वासरू मला कुठं गाता येते. तुमच्यासारख्या पुढं आम्ही गावा. तुमच्यासारख्या गायक लोक पुढे आम्ही गाणं म्हणजे झाडून काढणार नाही. आडत दुकानदाराला शिकीन. आपली काय पाहतो. तुमच्या पुढे मी झाडवण्याचे इतक्या किमतीचं नाही. इतके तुमचे स्वर चांगले. रडू लागली खबर आहे. बसली सगळेजण. भगवंतानं शिवजीच्या कानात सांगितलं फराळाची काय अवस्था आहे. करून आलोत म्हणे आम्ही. सुरू झाला जागर. पक्वादाला कोण होतं? भरतराजे. इंद्र होता. इंद्र होता. इंद्र इंद्र पक्वाद वाजायला याला जरा घमेंडात आलता. जरा भूषणात आलता तो. त्याला वाटलं मी अमरपुरीचा राजा आहे. 33 कोटी देवाचा राजा. 222 दिवे होते त्याच्या गाडीला. आपल्याकडे मंत्र्याला एक एकच होता ना पहिला. आणि त्याचा भरोसा नसतो कोण्या वर्षी निघन म्हणून. पण पुण्य संपेपर्यंत इंद्राचा दिवा कोणी काढला नाही. 222 दिवे नागरे सरजीजा. 222 दिवे एकट्याला. आणि त्या माणसाला पक्वाद वाजायला बोलिले. शिवजी म्हणले बसा रथात. विमानात बसा. ते जरा भुसकटात आलं. कोण्याही कीर्तनकाराच्या पक्वात कीर्तनात उल्हासानं पक्वाद वाजणार. मला काही चोंबाळून तुमच्याकडून घ्यायचं नाही. मला मग जदा कागृत दिले मालकानं. लय काय कायचं तोंड पाहून वाजिनार. वा वा तुला यम असा हानीन सुंबळ्या. तू इंच भर जागा ठवाचा नाही लाल करायची. त्या बापाची जी आगिरी का परमार्थ. हा चला. येत नव्हता इंद्र. आठवण काय करून दिली शिवजीनं. इंद्रा जराशी लाज वाटली पाहिजे तुला. लाज. 222 पद आहेत मंत्र्याचे. 222 पद. एवढ्या मंत्र्याची लाज काढायला आहे कोणाची मायवेली. सांगितलं तुला लाज वाटली पाहिजे इंद्रा. लाज. 124 यज्ञ करून अमृत शुद्ध होत नाही इंद्रा. आणि 2 मिनिटात चोखोबऱ्याने अमृत शुद्ध केलंय. त्याच्या घरी एकादशीचा जागर आहे. चल.
अमरपुरीपासून पंढरपुरापर्यंत चंद्रभागेत आंघोळ करूस तर इंद्र रडत होता. आज उपकाराची फेड करायची वेळ आली, आज उपकाराची फेड करायची वेळ आली. म्हणून 222 फौजी ज्याच्या गाडीला दिवे, 233 कोटी देवाचा राजा. कोणते कोणते पद सांगू का? 2 पद. एक पद इंद्राकडे असे, बाळ्या कोण्या दिवशी मारायचा त्यानं सही केल्याशिवाय यम मारितच नाही, हे पद त्याच्याकडे. कोण्या भागात किती पाऊस पाडायचा त्यानं सही केल्याशिवाय वरून पाऊसच पाडित नाही. साधे पद आहेत का? अशी 222 पद. रडत आले, रडत खाली रडत. पक्वाद लय मोठी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे का पक्वाद? आमचा मित्र पक्वादाला लाकूड म्हणला, त्याचं धुपणच निघलं. इतकं धुपण निघलं की शेजाऱ्याचे डोळे आंधळे झाले. याला लाकूड कसं म्हणता तुम्ही? शंकर बापू आपेगावकर पद्मश्री पुरस्कार भेटलेली व्यक्ती. आता तुम्हाला बॅग येत 80-80 हजाराच्या. पण बापू ज्या वेळेला अमेरिकेत पक्वाद घेऊन गेले त्यावेळेला एक धोत्राचा अर्धा तुकडा केला आणि धोत्रात बांधून विमानात पक्वाद नेला. काय मोठा आहे पक्वाद. तुम्ही आमदार झाले असते तरी तालुक्यात किंमत, कलेक्टर झाले असते तर जिल्ह्यात किंमत. हा पक्वाद विदेशात वाजिला तरी तिथं भरतची किंमत. इतका मोठा पक्वाद आहे, इतका मोठा पक्वाद आहे. आपण याच्यामुळे मोठे आहेत भरत. तुम्ही कुठेही स्वर काढा, विदेशात काढा, तरी तुमच्या स्वराला तिथे किंमत आहे. याच्यामुळे किंमत आहे. इंद्र पक्वाद वाजायला आले. नारद स्वतः विना घेऊन बसलेत. महाराज भजन क्षेत्रातलं 2 नंबरचं अनन्य साधारण महत्व देवर्षी नारद होते. भजन 1 नंबरचं केलं शिवजीने. आणि या शिवजीच्या पाठीमागे मुद्देसूद भजन म्हणण्याचा जर स्वराचा ताल कोणाला असेल तर ते फक्त नारदाला होतं. हो. आणि तिसरा जर कोण असेल तर त्याचं नाव आहे तुंबर. नारद तुंबर. आणि शेवटी नाव आलं शंकराचं. सांब गायन करी रे नारद तुंबर, सांब गायन करी. शिवजीचं नाव तिसरा, खरं तर भजन तिथूनच. म्हणता का भजन करी महादेव? भजन करी महादेवा, भजन करी महादेवा, भजन करी महादेवा, भजन करी महादेवा. श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय. भजन करी महादेवा, भजन करी महादेवा, भजन भजन करी महादेवा, भजन करी राम तुझे सदा शिवा, राम तुझे सदा शिवा, सदा शिव भजन करी महादेवा, भजन करी महादेवा, भजन करी महादेवा. भजन भगवान शिवजीने केलं. असं म्हणायला देत जाईल तुम्हाला मी काय काय. नाही मी 3 तास कीर्तन केलं तरी टिकू देत नाही. विठाला विठाला सुरेल माणसं आहेत, त्याला काही म्हणायला दिलं म्हणजे छान वाटतं. आपल्याला आनंद मिळतो, चांगला ऐकायचा.
आणि चांगलं म्हणलं पाहिजे. ज्याला गाता येतं का त्यानं चांगलं म्हणलं पाहिजे. मधातच नाही कराळं खाल्लं पाहिजे आणि कीर्तन करायचं इचकून टाकलं पाहिजे. त्याचा संसार पेटन. विठाला विठाला आणि कीर्तनातलं गायन हे प्रमाणात असलं पाहिजे बरं का. हो. जेवताना लोणचं किती असावं. वरणा इतकं लोणचं घेतलं की हात धुणं सर्दी होणं संगच. हो. प्रमाणाच्या बाहेर गायलं की आज त्याला कीर्तन म्हणत नसते. प्रमाणात असावं गोड. नारद गाण्यासाठी विणा घेऊन बसले. सुरुवात रामकृष्ण हरीची नारदांनी केली. नारदाचं भजन रामकृष्ण हरी नव्हतं बरं. नारदांचं भजन नारायण नारायण होतं. पण रामकृष्ण हरी कधी झालं. हे नारदाचा एक शाप संपिला रामकृष्ण नामानं. बद्रिकाश्रमला नारद गेले आणि तिथे एक जणांनी सांगितलं, नारदानं सांगितलं मला मुक्कामच करता येत नाही कुठं. नारद फक्त मधुअरण्यात थांबत होते. जिथं भक्त प्रल्हादावर कृपा केली का त्याच्या व्यतिरिक्त नारदाला कुठे थांबता येत नव्हतं. कधी कधी पुराण तुम्ही पाहत जा पुराण. तुम्ही जर नीट पुराण पाहिले ना तर आमचे नीट कीर्तन करते ना. नाही तर तुम्ही अशी गाफील बसले ना तर मग आमचे गाणेच म्हणतील विठाला विठाला आमच्या लोकांना रस्ता सोडून कीर्तन करणं म्हणजे याचा अर्ध पाप तुमच्या सुद्धा बोकांडीवर आहे. हे सुद्धा पापी येत ना. कारण गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा अर्धा पापी असतो. विठाला विठाला काय सांगू लागलो. नारदाचा शाप संपला रामकृष्ण नामानं. आणि मग तिथून रामकृष्ण नामाचं भजन हिना कधी भेटलाय. 10 जन्म तपश्चर्या केली. 3 जन्म पाण्यात तपश्चर्या केली. आणि मग ब्रह्मकन्या प्रसन्न केली. सरस्वती प्रसन्न केली. आणि तिला सांगितलं हिना पाहिजे. तिनं सांगितलं हिना पाहिजे. हिना देत असताना काय सांगितलं. नारदा हिना देते पण हिना घेतल्यावर या हिच्याकडे चांगलं पहा. हो आपल्या लोकांना यायच्याकडे पाहण्यासाठी चांगलं सांगितलं बरं का. 3 लोकांना पकवाद्या गायकन कीर्तनकार. जिच्या संग लग्न केलंय तिला बायको म्हणायचं आणि ती सोडून जितक्या भेटत्याल तितक्याला मायन बहीण म्हणायचं. एक बी अभंग पाठ नसला तरी जगातला 1 नंबरचा कीर्तन करतो. पण याच्यातलं जर ब्रीद नाही सांभाळलं तर त्याच्यासारखा हरामखोर शेळीचा बोकड्या दुसरा कोणताच नाही. विठाला विठाला मलाही सांगतो कोणाच्याही पाया पडू जाऊ नका. हरामखोराच्या पाया पडल्यावर त्याचं पाप पायातून तुमच्या डोक्यात येते. म्हणून तपासून पाणी पिना छान के गुरु करना पछान के. पाणी गाळून पेत जा बिमारी होत नाही. आणि महाराज तपासून पाया पडत जा. हलकटाच्या पाया पडत जाऊ नका संसार पेटन. विठाला संप्रदायाचं बिरदे पंढरीच्या लोकांना हे अभिमान मग कोण्या पडत असतात का. पंढरीच्या लोकांना अभिमान नाही. पाया पडावं. कंदुरीला चालला त्याच्या पाया पडत असतात का. लिंबून कांदा संगच खिशात आणि म्हणले आमचं ब्रीदे पाया पडायचं. सुंबळ्या नरकाला जाशील ना त्या भडव्याच्या कशाला पाया पडायचं. विठाला विठाला आपल्या संप्रदायात पैसे किती आहेत ते पाहत नाहीत. गाडी किती मोठी आहे ते पाहत नाहीत. विद्वत्ता किती आहे ते पाहत नाहीत. आपल्या संप्रदायात आचरण पाहतात. या संप्रदायात फक्त आचरणाला किंमत आहे. गाड्या कोणा लोकनाट्यवाल्याला मोठ्या लक्झरी आता. आपल्याकडे जवळ्याला लोकनाट्य येत होतं. 24 लाखाचा ट्रक जनरेटर ठेवला. तुम्ही चांगले बागायतदार शेतकरी तेवढं जनरेटर आहे तुमच्या इथे. मीही चांगली जमीन आहे माझ्याकडे. मला पण अजून काहीच मिळ नाही. मी तर आपलं कोरडो सांगतो जमीन सध्या. लोकनाट्यवाल्याला 24 लाखाचा ट्रक जनरेटर ठेवाला. गणेश बुवा जनरेटर ठेवाला. कैलास बुवा असतं काय नसतं. पैसे कोणाकडे असतील. संप्रदायात फक्त आचरणाला किंमत आहे पैशाला नाही. काय सांगू लागलो. रामकृष्ण नामातली ताकद. भजन सुरू केलं रामकृष्ण नामात. महाराज ज्या वेळेला रामकृष्ण नामाचं भजन नारदांनी सुरू केलं फुलं नाही पडले तारे पडले. आकाशातले तारे नारदांचं स्वागत करत होते. स्वागत करत होते. स्वागत करत होते. स्वागत.
एकादशी शुद्धातली नव्हती बरं, वद्यातली होती. हा. आणि त्यावेळेला ताऱ्याचा प्रकाश पडतो. काय ताकद असेल महाराज अधिकाऱ्यांची. हो, आम्ही गेल्यावर लाईनी जात्यात. भजनच आमची तशी चालू भजनात तांबाखू खातून सुंबळ्या, तुला पैसे देणाऱ्याचं पण घरावर एखाद्या दिवशी बॉम्ब पडन. विठाला विठाला विठाला. नभीची तारांगणा. माधव महाराज मगर सांगायचे तुमच्याकडेच रत्न म्हणजे भारताचंच रत्न आहे, पण तुम्हाला जवळ होते ना जरा. सरच खेडकर आकाशातल्या चांदण्या स्वागत करीत होत्या. भजन झालं. सकाळी 4:15 जागर संपला एकादशीचा. चंद्रभागेची स्नान आटपली. आता स्वयंपाक कोण करायचा? प्रत्येक अन्नपूर्णा स्वयंपाकाला हजर. काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा. कोण हजर, कोण हजर. अन्नपूर्णा हजर. स्वयंपाक आटपला. वाढायला कोण? जगाचा बाप. कसुनिया पितांबर. कसला म्हणजे आचगोच खावल्या. कसने म्हणजे आचगोचक होणे. आपल्याकडे शेतकरी असा रानात असाच जातो का पोकळ काष्टा. हो, अडकन बोरील धोतर येताना तसाच घरी येशील. ते पाहते काय काय भजन. अन्नपूर्णा स्वयंपाकाला वाढायला पंढरीतले मालक. तूप वाढायला कोण? पंढरीतली मालकीन. सगळ्याची जेवण झाले, सगळ्याची जेवण झाले. महाराज सगळ्या देवता निघून गेल्या. आता जेवायची राहिली चोखोबर आहे, जेवायच्या राहिल्या सोयराबाई, जेवायची राहिली कर्ममेळा, जेवायचा राहिला पंढरीतला मालक आणि जेवायची राहिली पंढरीतली मालकीन. चोखोबर आहे, त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा असा लांब बसलेले आहेत. स्वयंपाक तिथून चोखोबरायने आई साहेबाला प्रणाम केला. माय माय बापाला वाढा. बाप हा शब्द भारतात पहिल्यांदा वारकरी संप्रदायात कोणी आणला तर चोखोबरायने आणला. बाप हा शब्द, बाप पहिल्यांदा चोखोबरायने आणला. जयासाठी तपधावा, जयासाठी यज्ञ तप, तोरे तोरे मदनाचा बाप. तो हा मदनाचा बाप अगोदरचा शब्द आहे बरं का. नंतर मग बरेपैकी आले बाप शब्द, खूप आले. मी म्हणतो म्हणून ऐकायचा. मी आधारीव लोकांचं सांगतोय. कधीही भंगिऱ्याचं वाक्य सांगणार नाही, कारण ते त्यालाच मिळ नाही कशातले. आपण कशाला. कधी कधी मी असं सांगत असताना एक जण मला विचारित होता, आपण होतच नाही का कीर्तनाला, हे कशातले. म्हणलं राव दे ना, शेळीन पांदिल चरलं पाहिजे. ते कुपाट्यावर गेलेले येलं फेलं खात जाय तू, आपलं तितक्यात धकी जाय. तू कशाला गिरगाव करायचे धोतर होतो तू. तुला बायकोची साडी धुवाची वेळ येईन सुंबळ्या. तू आमचं कशाला की तू वाची जाय ना, वाची जाय, मग तुला कळल. आणि वाक्य कधी सामान्यांचं नाही सांगायचं, मोठ्यांचं सांगायचं. संगती सुद्धा मोठ्यांचीच करायची. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरी, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरी, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरी, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरी, जयाचे कुतरी परी भले, जयाचे कुतरी परी भले, जयाचे कुतरी परी भले. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, तयाची कुतरी परी भले. वजनदार माणसाचं कुत्र झालेलं परवडतंय. निचाचे चाकर, निचाचे चाकर, निचाचे चाकर, निचाचे चाकर. सुकलिया खाती मार, सुकलिया खाती मार, सुकलिया
सोपान महाराज कोंबडीनं दिलेल्या अंड्यातून एक तर पिलू निघावा, नाही तर पिराला ठवाच्या कामी यावा. पिलू निघणं पिराला ठवाच्या कामी नाही, मग कामाचं नाही बापू. गाडीत आलास मनलास आनंद वाटला. विठाला चलता चलता आम्ही चला म्हणलं, कारण जाताना एकटेच जाणार होते. इकडे जायचं म्हणलं, सोपन बॉल सोबत घ्या, सोबत तुम्हाला राहील गाडी चालवायला. छान. बापाला बसवा जेवायला. आई साहेबांनी सांगितलं, धनी मालक, इथं नवऱ्याला धनी म्हणणार बाई एक एखादी, तिने हातवरी करा, तिच्या चपलाचं मंदिर बांधितो मी. नवऱ्याला जी बाई धनी म्हणते ती कशी वेल्डिंग झाली तुमच्या जिबेला? हा, कशी वाकत नाही का तुमची जीभ? गंडला आले त्या जिबेला? श्रीमंत श्री चोखोबारायची पत्नी मालकाला मालक आणि धनी म्हणायच्या. महाराज आदर्श घ्यावा लागेल त्या माऊलीचा. धनी म्हणायच्या, धनी म्हणायच्या, मालक म्हणायच्या. बोल जा नवऱ्याला चांगलं. नवऱ्याला नीट बोलत नाही, महाराजाच्या पाया पडत. तू ह्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण. बाईचा सर्वात मोठा देव आपला पती आहे. धन्य भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव. मानी भ्रताराची बोली धन्य जगिती माऊली. किंवा तिची देवा वरीस तुका म्हण प्रतिव्रता, हो तुका म्हण प्रतिव्रता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हण प्रतिव्रता, हो तुका म्हण प्रतिव्रता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. फार मोठी ताकद. वा, हाऊ झोपल्या हाणता यावा. वासरायला कळत असतं, जरा कळत नाही वाघरायला. वाघरायला कुठं कळत? वासर ते देवावरी सत्ता. भाऊजी तुम्ही आता सेवानिवृत्त झाले. तुमची आई मला जिजान दाखिले मगाशी. आता इथून पुढचा तुमचा पांडुरंग कोण असेल तर तुमची आई आहे. तुमची आई. कारण कोट्यावधी वाऱ्या केल्याचं पुण्य देशाची सेवा केल्यावर प्राप्त होते. आणि आई वडिलाचं दर्शन घेतल्यावर किती वाऱ्या केल्यात हे ब्रह्मदेवाला सांगता येत नाही. इतकी मोठी ताकद आहे. इथून पुढचं रोज श्रद्धेनं वेळ फुरसत ज्या वेळेला भेटेल त्यावेळेला आईला नमस्कार करायचा. पायाला हात लावूनच करावा असं नाही, माय दिसली की नमस्कार करायचा मनानं. त्याच्यासारखं पुण्य दुसऱ्या जगात कुठलंच नाही. फार मोठी ताकद त्याच्यात. 35 हातल्याला सांगतो, मायबापासारखा देवच नाही. जो मायबापाच्या भडवा पाया पडत नाही महाराजाच्या पडतो तो हरामखोर आहे. तुमचे घरचे आई वडीलच तुमचे खरे देव आहेत. तुम्ही काय आमच्या भीक मागायच्या पाया पडून तुमचा उद्धार होणार आहे? सर्वात मोठं दैवत तुमचे मायबाप आहेत. हो, त्याच्यापेक्षा दुसरं दैवत कुठलंच मोठं नाही. माय धन्याला जेवायला बसवा, बापाला जेवायला बसवा. हवा ऐकलं का? चोखोबा म्हणतात तुम्ही जेवायला बसा. लाव ताट. पात्र टाकले 2. भगवंतानं डोळे खालीवरी केले नागरेसर. 2 पात्र टाकलेस, पुन्हा 2 टाक. एका सोयीनं गणेश व 4 पात्र टाकले. पण 4 पात्र टाकल्यावर आता देवानं आई साहेबानं कोण्या पात्रावर बसावं भरत भाऊ? मधल्या. तिकून 1 पात्र शिल्लक. कडीच्या पात्रावर आई साहेब बसल्या, 1 पात्र शिल्लक ठेवलं. 3ऱ्या पात्रावर देव बसले आणि 4थं पात्र शिल्लक आहे. कडीच्या पात्रावर आई साहेब बसल्या. आई साहेबाच्या आणि पंढरपुरातल्या मालकाच्या मधात 1 पात्र शिल्लक आहे आणि देवाच्या उजव्या हाताला 1 पात्र शिल्लक आहे. वाढलं सर, वाढलं आई साहेबांनी बरं का, पंढरीतल्या मालकीनं वाढलं. चोखोबारायांनी नमस्कार केला. देवा घ्या. भगवान म्हणतात चोखा ये माय बसा, इथं बसा. चोखोबारा रडू लागले. देवा नकोय, मला मंदिरात येऊ दिलं नाही,
आता जर मी तुमच्या बाजूला बसलो तर लोक तुमची पूजा करणार नाहीत, तुमची पूजा करणार नाहीत आता. म्हणून मी तुमच्या जवळ नकोय. काय ताकद महाराज. विटेवरच्या मालकानं सांगितलं चोखा. आता देव तर आरतूरच बोलत असतील ना, पण मी नाही बोलणार. ए चोखा, माझ्या बाजूला जर जेवायला नाही बसले तर पुढच्या एकादशी पर्यंत पाणी पिणार नाही. कैलास बुवा, देवाचं वाक्य. पण चोखोबाराय देवाच्या उजव्या हाताला बसले. आईसाहेबाच्या लक्षात आलं, आता जर आपण गडबड केली तर चोखोबाची पत्नी आपल्या मधात शेजारी बसती नाही, हे पात्र मालक पुन्हा पलिकून टाकतील. आवाज दिला, सोयरा, ए सोयरा. नाव सोयरा होत. महाराज, विश्वाचा बाप जिच्या मालकानं सोयरा करून घेतला ती सामान्य सोयरा आहे का? काय सोयरा होती. आणि बसिलं तिथं. जगाच्या मालकाच्या आणि मालकिनीच्या मधात सोयराबाई जेवायला बसली आणि विश्वाच्या मालकाच्या उजव्या हाताला चोखोबाराय जेवायला बसले. पहाला गिरगावचा बाळ्या जरी नसेल तरी पैठणचे मालक होते. मी नसू द्या ना, मी नसू द्या, पण मालक होते ना पैठणचे. एका जनार्दनी आईसी चोखियाची मात, एका जनार्दनी आईसी चोखियाची मात, एका जनार्दनी चोखियाची मात. देवी पंढरीनाथ त्या सवे, देवी पंढरीनाथ या सवे, देवी पंढरीनाथ तया सवे, तया देवी पंढरी, क्या बात है. तया सवे, तया सवे पंढरीनाथ, देवी पंढरीनाथ हे पंढरीनाथ माया बापा माऊली हे देवी पंढरीनाथ हे रे राम दे रे ना दे टाळी वाजवा टाळी. वा भरत महाराज. ये रे वंदर्या
पंढरीनाथ तोकियाची मात एका जनार्दनी तोकियाची मात देवी त्याच्या सवे पंढरीनाथ. क्या बात आहे. वय तुमचे विद्यार्थी आहेत? हे धोत्र नेसले होत नीट दिसत येत. चांगलं पोरग इंग्लिश स्कूलला आणि जे घरी बुडातले डेरे फोडते ते यायच्या भरतीला. महाराजाला म्हण घे यानं कर नीट. पण भविष्यातले ज्ञानोबराय तुकोबरायचे सूत्र सांगणारे असते ते. अभ्यास करा रे लेकराय होत. मालकाची कृपा तुमच्यावर हो. पाहण्यासाठी पैठणचे मालक होते गुरुजी. चोखियाची मात जेवी पंढरीनाथ त्या सवे. जगाचा बाप चोखोबर आहे सोबत जेवायला. कोण सांगते? पैठणचे मालक. पाणी फिरवलंय श्लोक म्हटला. हे पांचेट लोक श्लोक म्हणतात असं नाही. जेवायला बसले दही भात लिंबू रुमने आणायला पाहिजे. दहीन भात खा लिंबू खात असते तो त्याच्या भातावर भातावर दह्यावर कुठे लिंबू घेत असतील. बेआश्रमाच्या फोकान हाणायला पाहिजे पंक्तीत बसलेली. संप्रदायाचा अपमान करते ते भडवे. या बापाची जहागिरी का असली श्लोक म्हणायला. बरं तितक्या आवरत नाही. जेवता जेवता अपमान झाला आणि ताटातून दिल. मला सांगा जेवायला कोण बसले होते? रामन लक्ष्मण. जाऊ द्या रामप्रभू देव आहेत जरसे दयाळू आहेत. पण लक्ष्मण कोणाचा अवतार? गजानन भाऊ शेषाचा. आणि शेष कोणाचा मालक? आणि सरपायच्या ताटात उंदरान लगी करणं काय त्याची माय येली? उंदरानं सरपाचा रस्ता ओलांडल्या उंदराचं 2.5 दिवसाचं आयुष्य कमी होतंय. जिवंत सरप उंदराला दिसलं हरिपाठ म्हणीन का देऊ? आणि शेषाच्या ताटात उंदरान लगी करणं हे श्लोक म्हणणाऱ्याला नालीत बुडबुडू हाणायला पाहिजे. काय श्लोक म्हणला? अन्नपूर्णे महापूर्णे पूर्णयोर मुच्यतेन य पूर्णानां उदरो सुधा निवारण हितार्थाय त्यक्ताय जायते नय क्रियानां जठरानलो तृप्तावसायाम् अन्नपूर्णे महापूर्णे पूर्णायं व्यव्रतेषु सुधा निवारणय. पाणी फिरवलं. भगवान चोखोबरायकडे पाहत होते. घ्या चोखोबराय. चोखोबरायच्या लक्षात आलं आधी देवान घ्यावा. आईसाहेब सोयराबाईकडे पाहत होत्या. घ्या सोयराबाई. पण सोयराबाईला वाटलं आधी आईसाहेबांनी घ्यावा. दोघे घेत नव्हते. कारण सांगू? बाप आणि माय जेवायला बसली फौजी आणि पोरग तिकडे उभं होतं. कसं खा वाटलं बापाला माईला. जगाचा बाप आणि जगाची मालकीनी नागरीचं बाजूला जिजा. पण लेकरू पोटचा गोळा तिकडे आहे ना. कसं जेव्हा वाटत. आईसाहेबांनी सांगितलं सोयरा घे ना ग. जगाचे मालक जसे बोलतील तसे बोलतो. चोखोबराली एकेरी बोलायची काय गिरगाव करायची टप्पर आहे. भगवान म्हणतात चोखा घे ना रे बाळा घे ना. तर चोखोबरा काहीच बोलले नाही. मालक तुम्ही सुरू करा ना. तुम्ही सुरू करा मी घेतो. इकडं जगाच्या मालकीने विचारलं सोयरा घे ना ग. तर सोयराबाई काहीच बोलल्या नाही. हात पोटावर टेकला. भरत पोटावर हात टेकल्याचे दृष्टिकोन लक्षात आला आईसाहेबाच्या. वासरू पुढं उपाशी. काय पुण्यवान प्रांतातली माणसं आहेत तुम्ही राजे हो. काय पुण्यवान प्रांतातले. विश्वाच्या मालकांना आवाज दिला कर्म मेळा. जी मायबाप शब्द मायबाप शब्द
ज्वार शब्द कोणी काढला? ज्वार माय बाप ज्वार, ज्वार माय बाप ज्वार, ज्वार माय बाप ज्वार, ज्वार माय बाप ज्वार. मी कायापुरीचा, मी कायापुरीचा, कायापुरीचा ज्वार माय बाप ज्वार. इतकंच म्हणायचं, ज्वार माय बाप ज्वार, मी कायापुरीचा. घराणं लागत नाही माग मग, कारण काळ विचित्र आलाय, घराण्याला तोंड द्यायला वेळ नाही शहाण्या माणसाला. इतकंच म्हणायचं, मालकाला कळालं बस झालं, काय करायचं. संप्रदायातल्या वक्त्यांनी कधीच चुकीचं बोलायचं नाही, नाही चुकीचं बोलायचं. हा संप्रदाय समतेचा संप्रदाय. या संप्रदायात चांगलं वागणाऱ्या मुसलमानाला पण किंमत आहे. कबीर मोमीन लतिफा मुसलमान, सेना नावी जाण विष्णुदास. सज्जन नावाचा खाटीक माहिती तुम्हाला? महाराज जीवनभर खोटं बोलला नाही सज्जन नावाचा मुसलमान, म्हणून फौजी त्याला पंढरपुरातला मालक मांस शिकू लागला. सज्जन कसाया विकू लागे मास, 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 सज्जन कसाया. माळ्या सावत्या माळ्या मी कधी नाही गुणीजनाचा अपमान करणार, फक्त त्याने शिस्तीत राहिलं पाहिजे. माईनं कडाल घेतलं तरी तिला आता आणायला आहे माईला. अरे ती माय दणकन आपटून देते ऐकायला. आज गोड म्हणलं पाहिजे बा. नसेल आपण सोडलेलं प्रमाण म्हणावं, चांगली गोष्ट आहे. सज्जन नावाच्या खाटकाला मास शिकू लागला. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. काय ताकद महाराज, चर्मकाराच्या कुळात जन्माला आलाय, पण वारकरी त्याच्या आईला धन्यता दिली, त्याच्या आईला धन्यता दिली. महाराज साध्वी गंगाखेड निवासी जनाबाईने तर कळस केला. हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ. पंढरीचे वारकरी, त्यांचे पाय माझे सिरी. वारकऱ्याला जात नाही महाराज. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो आईसा वेदशास्त्री. तुका म्हणे नाही जाती सवे काम, नाम तोची धन्य. काय संबंध नाही, चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. चोखोबर आहे, हरिजनाच्या कुळातले होते. कोण पंक्तीला पाहला, काशीत दिलेली शास्त्री पदवी पैठणला तपासल्या जायची गुरुजी. जा आणि ती शास्त्री पदवी तपासायची ताकद ज्यांच्यात, ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज, आणि ते त्या पंक्तीत उभे होते. एका जनार्दनी आईशी चोखियाची मात, आणि जेवे पंढरीनाथ त्या सवे. नाथ बाबा होते, आवाज दिला.
हे कर्ममेळा, जी मायबाप, जी 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 या इकडं. जवळ बोलून घेतलं. चोखोबारायला वाटलं पात्रच नाही, कुठं बसल. आईसाहेबाला वाटलं पात्रच नाही, कुठं बसल. बरं, माईच्या आणि बापाच्या पात्रावर बसायला काय हरकत नाही, पण जागाच नाही मधात, आणि पुढून बसन तर वाढून कुठून वाढणाऱ्यानं कसं वाढायचं. बरं, मांडीवर घ्यावं तर लेकरू लहान नव्हतं ना फौजी. कर्ममेळा मोठा होता. महाराज जन्मदात्या माईनं जरी मांडीव नाही घेतलं तरी जगाच्या बापानं मांडीवर घेतलं. कर्ममेळा रे रे कर्ममेळा मांडीवरी, कर्ममेळा मांडीवरी. मांडीवर घेतलं कर्ममेळ्याला, मांडीवर. काय परिस्थिती आहे कर्ममेळ्याची. वेळ आता फक्त राहिला 14 मिनिटं. हो, मापात पाप नसा. डॉक्टर किती मागायचं घ्यावं, पण आपला बांध आला की आखड पाहिजे. मधात बादड पडू द्याला आणि बांध आली यांना द्याला. गुतलन रूम न तोंडात इतके दात पडे की 1.5 एकर रान इकावं लागलं तोंड नीट करायला. विठाला 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 वा वा वा, चांगली गोष्ट. क्या बात आहे. बस बोल दे, चल, चल, बोल दे. नंतर 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 म्हणे. वा वा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गणेश बुवा जवळ बोलवलं आणि कर्ममेळाला मांडीवर बसिलं. मला संत वाङ्मयातला गाढा अभ्यास करणाऱ्या एका व्यक्तीने विचारलं, चोखोबाराय कितीच दिवस सांगताल. मी म्हणलं रोज 2 तास 7 महिने सांगेल. रोज 2 तास 7 महिने तरी सांगेल. रोज 2 तास. येडागिड गावचा बाळ आहे तर विद्वान किती दिवस सांगतील. विठाला विठाला मांडीवर घेतलं. मांडीवर. काय परिस्थिती होती कर्ममेळाची. ज्या दिवशी जन्माला आले 27 दिवस आईचं दूध पेलं. 28व्या दिवशी पंढरपुरातला मालक मंदिरात निघून गेला. आईच्या वक्षस्थळातलं दूध संपलं. फौजी पाजायचं कोणाला, कोणाला पाजायचं. म्हणून बाईसाहेबांनी मालकाला सांगितलं, मालक मेहुणपूरला जा आणि एक गाय घेऊन या. एक गाई घेऊन या. संसाराचे भय धरोनी मानसी, चोखा मेहून पुरीसी जाता झाला. काय भीती आहे संसारातली. पोरग कसं जगल हो याची भीती संसारातली. आणि चोखोबाराय मेहुणपुरीला आले. या मेहुणपुरीतली मालकीन 700 वर्षापूर्वीचा काळ आहे. चोखोबारायच्या मेहुण्याच्या घरच्या अवताला सोन्याच्या शिवळा होत्या. पण ते का असतं माहिती का, ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. अजून बऱ्याच पैकी तुमच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांना मेहुणपूरची महती लक्षात नाही. आटोकाट प्रयत्न केले मंत्रालयापर्यंत पाचपोर बाबा. मी साक्षीदार आहे त्या गोष्टीचा. मी साक्षीदार आहे. मी या तुमच्या प्रांतातल्या मंत्र्याला एकदा कीर्तनात बोललो. मला त्यांनी फोन केला 22 दिवसाच्या नंतर त्या मंत्र्यांनी, पण अजूनही दखल नाही. विठाला विठाला. काय सांगू लागलो. कर्ममेळा. कर्ममेळा. संसाराच्या भीतीपिटी मेहुणपुरीला आले. चोखा मेहुण पुरीसी जाता झाला. बसायला टाकलं बहिणीनं. इमानदारीनं सांगा, तुम्ही तुमच्या बहिणीची इथं गेल्या. जिजाची बहीण इथंच देऊळगाव महिला, जिजाच्या ताई आमच्या. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला गिरगावकराची शपथ आहे. तुम्ही तुमच्या बहिणीची इथं दिवाळी पंचमीला राखी पौर्णिमेला जर गेले तर तुमची बहीण गेल्या गेल्या काय विचारिती, दादा
तो पोरग खुशाल आहे का? दादा तुझी मुलगी खुशाल आहे का? दादा बाबा खुशाल आहेत का? दादा आई खुशाल आहेत का? जगाच्या पाठीवर एकच बहीण जन्माला आली, ती तुमच्या प्रांतातली. तिनं भावाची बायको विचारली, बाई सोनी एकांत पुसे गुजमात, वैनी शमवंत आहे तकी. दादा खुशाल आहेत का रे वहिनी? डोळेच भरून आले हो. ताई सगळे खुशाल आहेत का? पण तुला भाचा झालाय तिला दूध नाही. मग गाय दिली. इथून गाय गेली बुलढाणा जिल्ह्यातून गाय सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्याला गाय गेली मंगळवेढ्याला. तर इथून तिथपर्यंत जाणारे श्रीमंत ती डमणी पाहत होते. कैलास बुवा त्या डमणीला सोन्याच्या शिवळा, त्या डमणीचे बैल होते त्याच्या शिंगाल सोन्याच्या शिमशम्या. गाय माग बांधलेली, वासरू ढकलीत ठुल्यालं. डमणीला ढकली असती माग, ढकलीत वासरू ठुल्यालं. रेशमाचे तक्के 2, एका तक्क्याला चोखोबरा, एका तक्क्याला चोखोबरायची बहीण आणि गाडी हाणायला चोखोबरायची मेवणे. काय वैभव असेल महाराज त्या काळातलं, काय वैभव असेल. आजही काळ्या मातीशी जो नाळ ठेवीन तो भारतातला देव असेल. काळ्या मातीशी समन ठेव जा. वारकरी संप्रदायातल्या पूर्ण आधारीव लोकांनी काळ्या मातीशी समन ठेवला. हो, एक जण म्हणला माणसं कीर्तनाला कस काय नाही आली रे, मूर्ख येत. अरे म्हणलं कॅनलला पाणी सुटलंय. हा मोकार लोक आहेत. म्हणलं तू मोकार आहेस. कॅनलला पाणी सुटल्यावर शेतकऱ्याला दारे धरू दे ना, सप्त्यात काय गौऱ्या खाशीन का? हा तू मोकार आहेस म्हणलं कीर्तनकार. दारे धरायचं सोडून ते कसं येतील इकडे? आणि तू सप्त्यात काय गौऱ्या खाशीन का? सुंबळ्या बोकड्यास का तू? हिवराचा पाला खाला. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. शेतीची नाळ ठेव जरा जीव, शेतीवर प्रेम करा. ज्याच्या नावाने ईदभर सातबारा असेल तो भारतातला राजा असेल. शेतीवर प्रेम करा, काळ्या माईवर प्रेम करा. गरज आहे, काळाची फार गरज आहे. आणि ही गाय पंढरपूरला गेल्यावर चंद्रभागेचं पाणी पेली आणि चोखोबरायच्या दारात उभी राहिली. चोखोबऱ्याने ज्या वेळेला गाईचं वासरू सोडलं त्यावेळेला वासरू आखडच नाही. नको म्हणले आपण दूध काढीत नाही. महाराज गाय एवढं दूध देत होती, एवढं. वासरू माठी मागं सरल्यावर मग आपण मग त्या धारा खाली लागायच्या आणि तो चोखोबऱ्याने खाली पात्र धरायचं. पण गाईचं सड हातात धरलंच नाही. कारण चोखोबराय ते होते की गाय फक्त वासरासाठी दूध देते, आपल्यासाठी नाही. असा जगातला एकमेव व्यक्ती ती फक्त चोखोबराय. ते आपल्यासारखं थोडंच होतं. आपल्यातली तर असे काही पांचट माणसं. मी एका घरच्या माणसाची कधीच चहा पिलो नाही तिचा. त्याच्या इथं 14 म्हशी 15 गाई, पण त्याच्या इथला कधीच चहा पिलो नाही. ते इतकं भिकारचोट होतं. आता म्हशीचं दूध काढताना सड कोरडं झाल्यावर खालचं दूध लाईत ना ते बकेटातलं, ते दूध नव्हतं लाईत. हो, म्हणून मी त्याच्या इथला चहा तर पितच नाही, पण दूध नाही काहीच पिलं नाही. हे म्हणलं हे भंगिरे. आणि तिसऱ्या दिवशी तर वघारू मारायचं ते. आणि गळ्यात त्याच्या खपक्या माळ. म्हणलं तुला नरकाला नेणार देव. कस काय? अरे तू बकेटातलं दूध पण सडायला लाईन, तोंडातलं पाणी लाईतून दूध काढी तू, वघारू मारी तू सुंबळ्या. पुढच्या जन्मात या म्हशीचं वघारू तुला करणार देव. चोखोबराय होते. शेळ्या पाळणार बी काय कळले बाका माणसं. पिले डाला खाली झाकलेली आणि शेळी रानातून आली की तिकडे बांधणे असं तंगड ओरड केलं घेतलं. बसलो म्हणून हे सांगायला इथं असते. आणि चट शेळी पिळून घ्यायची आणि नाही दूध दिल्यावर खालून चपका. आणि सगळं दूध काढ्या मग पिले सोडायचे. काय राखेल पितेन का ते? आता माणसं नाड आहे, काय करतील काही मिळत नाही. कशा असं देत बघा ना. तुम्ही का कमी हुशार आहेत का? एका माणसानं आम्हाला जेवायला बोललं. फौजी गेलो मी, कीर्तन नव्हतं. म्हणलं चला जेवून घेऊ. गेलो जेवायला गेलो तर कुरड्या पापड्या भजे गिजे सगळं होतं. आम्ही जेवलोत. मग त्या बाईनं दोघी जणी शेजारनी बोलल्या, दोघी जणी स्वयंपाकाला. आणि ती एकटीच होती. तिघीनं स्वयंपाक केला.
ऊन टाळण्यासाठी बसलो, पण बाहेर काहीतरी फोन आला म्हणून निमित्त गेलो तर पाहिलं त्या वसरीत बसलेल्या तिघीजणी जेवायला बसल्या. तर त्या यजमानाला मी विचारलं, का हो त्या तिघीजणी जेवायला बसल्या, एकीच्या ताटात भजेत नाहीत. ते म्हणला, जिच्या ताटात भजे नाही का ती माझी बायको आहे. म्हणलं, त्या भजे खात नाहीत का? नाही म्हणला, खाती ना, पण तळतानाच खाती. ती तळतानाच खाती, त्याच्यामुळे ती गार झाल्यावर खात नाही. वा वा, कशा असं त्यात पान असे दूध काढणारे ना असे स्वयंपाक करणारे. चला, या बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहुणा राज्यातल्या प्रांतातल्या भूमातेवरचा चारा खाणारी गाय मंगळवेढ्याला दूध देत होती. आणि त्या दुधावर कर्ममेळा वाचले. कोण कर्ममेळा? महाराज झाल्या झाल्या भजन करीत होता. उपजताची कर्ममेळा वाचे विठ्ठल सावळा. झाल्या झाल्या भजन करीत होता तो, झाल्या झाल्या. आणि ह्या लेकराला दूध कोणी दिलं गणेश बुवा? इथल्या गाईनं, या मेहुणा राजाच्या गाईनं दूध दिलंय आणि त्या कर्ममेळ्याला मांडीवर घेतलंय. काय ताकद आहे महाराज या लोकांची. देवाच्या मांडीवर बसायची ताकद, देवाच्या मांडीवर, देवाच्या मांडीवर कर्ममेळा बसले. काय हिंमत, काय चोखोबारायचा अधिकार, स्वर्गातला अमृत शुद्ध केलंय. काय चोखोबारायच्या पत्नीचा अधिकार. इथं कोण्याही बसलेल्या माणसाला 11 लाख रुपये जर कोणी दिले तर महिनाभर लुगडं नेसतां का? 11 लाख रुपये जर कोणी दिले तर लुगडं नेसतां का? नाही. 22 लाख दिले तर घरात नाही नेसायचा, बांध्या तालुक्यात फिरावं लागेल लुगडं नेसून. नागरे सर नेसन का कोणी? नाही. पण आपल्याला किती पैसे द्यायचे आणि कोणी दिवशी भीक मागायला लावायचं, ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. देशमुख बुवा ते 27 दिवस लुगडं नेसलाय. चोखोबाची बहीण झाला सारंधर, वहिनी उघडादार हाकामारी. आणि कशासाठी? या सोयराबाईचे कपडे धुण्यासाठी. काय योग्यता आहे लोकांची, म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय कांता महिमा वर्ण वारंवार. काय कांता महिमा वर्ण वारंवार. काय कांता महिमा काय कांता महिमा वर्णोमी पावर. काय त्यांचा महिमा वर्ण वारंवार. हरिभक्त थोर भूमंडळी. काय त्यांचा महिमा वर्ण वारंवार. हरिभक्त थोर भूमंडळी. हरिभक्त थोर भूमंडळी. हरिभक्त थोर भूमंडळी. त्याची भेटली अर्थ ब्रह्मादिका. त्याची भेटली अर्थ ब्रह्मादिका. काय त्याचं वर्ण वारंवार. काय त्याचा महिमा वर्ण वारंवार. वर्ण वारंवार. हरिभक्त थोर भूमंडळी. हरिभक्त थोर भूमंडळी. भेटले अर्थ ब्रह्मादिका. त्याची भेटले अर्थ ब्रह्मादिका. अर्थ ब्रह्मादिका. क्या बात है. गणेश भाऊ एक प्रमाण तुम्हाला देतो. 5 मिनिटात एक मुद्दा सांगतो, पूर्णविराम करतो. एका माणसाकडे एक माणूस गेला. तो माणूस अशा माणसाकडे गेला की तो माणूस तरी इथं नुसते चोखोबाराय जरी बोलले तरी पंढरपुरातल्या मालकाला आनंद वाटेल. जे भक्त चरित्रात प्रशंसिती. क्या बात आहे. वा, तिथंच राहा, पटका बांधू नका. नाही, आवर्जून कीर्तन करा. तुम्ही गुणीजन माणसं आहेत, गायनातले तज्ज्ञ आहेत, का नाही करावं तुम्ही कीर्तन? आमच्यासारखे भंगिऱ्या गळ्याची करायले. तुम्ही तर स्वरातले राजा आहात, आम्हाला कुठं गाता येते आहे का नाही? आता मोबाईल 5-50 चालू येत ते नाही कट केले.
माय लेकराला म्हणत असती मर मेल्या ऐक नाही. दिवसभर दर्शन घेतले, साधू बोलला नाही. दुसऱ्या दिवशी आंघोळ झाली आणि पहाटे दर्शनाला आलं. ए काय रे, काल 5-50 बाऱ्या दर्शन घेतलं, काय माझ्याकडे? मला स्वर्ग पाहिजे, मला स्वर्ग पाहिजे. स्वर्ग मूर्ख आहे की काय रे? म्हणे तुला स्वर्ग कसा भेटन? हा, दिवसात 20 कटे वळडेस बिडायचे नाही, वळडे मेरी सांगायला लागलो. तुला स्वर्ग कसा भेटन रे? ते म्हणलं काही म्हणा, पण मी तुमच्या पाया पडायला आलो, मला स्वर्ग पाहिजे. हॅलो बाहेर साधू साधूच होता. हो, 5 रागीट लोकांपैकी एक, शीघ्रकोपी म्हणतात त्याला, शीघ्रकोपी. त्यानं रागावणं साहजिक. तुमच्या मायासारख्यानं रागावणं म्हणजे बुक्या खाणं का गावऱ्या खाशीन का पपेची माय कशी जगीशीन. हो, टाइमला फाट्यावर गाडी नाही न्यायला आली की निघाला वापस, जाय बोंबलत. तुझ्या जाग्यावर दुसरा महाराज, कशाला ताण घ्यायला? लोक काय इतके इडे आहेत का? नको येऊ, तू एकाशी लोकांची वनारशी. जनतेच्या नाही नादी लागायचं महाराज, जनता आगे मोळाच्या माश्या आहे. हे धुपण आणल्यावर कांदा काढू देती आणि धुपण गेल्यावर गंध लावणार पण तसं ती. म्हणजे आपल्या लोकांनी इतका तणका आणणं कामाचं नाही. आपल्याकडून लोकांनी नम्रता शिकाव, आणि आपल्याला जर तणका येत असेल तर आपण पिराला कापायच्या पण कामी नाहीत. आपल्याला नसावं तणका. संप्रदायात ज्या माणसाला अति तणका आला त्याचा दिवाळी जायचं लक्षण आहे. असं समजायचं दिवी जायची वेळ आली, तेल संपायची वेळ आली, नाही तणका आला पाहिजे. आणि आपल्याला कशामुळे तणका यावं? पकवाद्याला वाटतो का माझ्यामुळे संप्रदाय नाही, गायकामुळे संप्रदाय का, कीर्तनकारामुळे संप्रदाय का? हे तिघ नाही बसले आपलं काय चालत? येड्या बाबळीत चालू द्यायचं का? महाराज आपल्या तिघांमुळे संप्रदाय नाही, यांच्यामुळे आपण तिघ आहेत. भजन क्षेत्रातला वारकरी, पकवाद्या आणि कीर्तनकार श्रोत्यामुळे, म्हणून तर महेशाची मूर्ती. हा, आपल्याला आम्हाला नाही तणका यायला पाहिजे, आम्ही जरा हिशोबात राहिलं पाहिजे. पैशानं अंग झटकीत असेल तर पैसे लय लोकांकडे. हो, मी पाहून आलो मुंबईला, 9.5 कोटीचा बंगला. हो, म्हणून आगाऊपणा, लय पैशाचा गर्व धरून असं नाही केलं पाहिजे. मला ही गाडी आहे, मला ती गाडी आहे, बस मुकट्या. त्यापेक्षा चोरायला भारीच्या आहे. आमच्या लोकांनी हे नाही सांगायचं. हे आमच्या लोकांनी फक्त आचरण आणि विद्वत्ता लोकांना दाखवायची. पक्वादातले बोल तुम्ही लोकांना दाखवायचे, ही तुमची श्रीमंती. स्वरातले मर्मज्ञ माणसांतरे तुम्ही विश्वातल्या लोकांना कुठल्या अभंगाला कुठला स्वर लावा याची कला, याची विद्वत्ता, कला शब्द चुकीचा, माफ घेतो, वापस घेतो माफ, याची विद्वत्ता तुम्ही दाखवायची, ही तुमची श्रीमंती आहे. शास्त्र आणि पुराण वाचून लोकांच्या पुढे सांगायची, ही आमची श्रीमंती आहे. कुठल्या अभंगाला कुठला स्वर असा. राम वनवासाला चालले स्वर लावला, कसा मला टाकून गेला राम. थांब 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 थांब, तुला बोकड्या कापायच्या आधी तुलाच कापू फिरायला. असं कसं जमत बरं का, आहे का नाही? निळा म्हणे नवरस देख, निळा म्हणे नवरस देख, जानती गायक चतुरते. अभंगाची अर्थदृष्टी पाहून वक्ता बोलत असताना त्याचा भेद छिन्न देऊन त्याला अनुसरून जो स्वर लावित असतो त्याला वारकरी संप्रदायातला गायक म्हणत असतात. इकडं काढन तिकडं घातलं बोंबले, तो तिकडं जायला पाहिजे लोकनाट्यात. इकडं कशाला गोष्ट तू कामाचं नाही. भगवान गवळणीच्या घरी गेले आणि वापस झाले. यशोदेने विचारलं कसं काय वापस आला? गोपी घरीच नव्हती. एक लगेच म्हणला गवळणीच्या घरी गेलो, गवळण नव्हती घरी. आणि म्हणलं फोन करून जायचं ना तो. हा, व्हॉट्सअपवर चॅटिंग करायची तुझ्याजवळ खपक्या मोबाईल भितडासारखा, फोन करून जाय ना सुमले, असं काही म्हणत असते नाही.
पाय पडे, महाराज मला स्वर्ग पाहिजे. शीघ्र कोपी साधू. कोण साधू? हे साधू एके दिवशी महर्षी वशिष्ठांच्या आश्रमावर गेलते. महाराज दोघांची विद्वत्तेत अशी इद्दुलती सारखी चपळता होती. आणि राग आला. आज महर्षी प्रभू रामचंद्राचे कुलगुरू कोण? वशिष्ठ. वशिष्ठाला आज मारणार मी. नागरे सर कुऱ्हाड घेऊनच गेलं म्हातारं वशिष्ठाला मारायला जिजा. पण संध्याकाळची वेळ अशी 11, 11:30, 10:30 वाजली. कळायला पाहिजे गिरगावच्या बाळूला. त्याचे जेवण खावणं झाले, चिंतन आटपलं. दोघं पती पत्नी गप्पा करीत बसले. खरं तर झोपायची वेळ होती, पण गप्पा करीत बसले. महर्षी वशिष्ठ आणि त्यांची पत्नी गजानन बुवा दोघ जण बोलत बसले. आणि मारायला गेलेला साधू कोण? पुढे ऐका. आतमध्ये चर्चा झाली. बाईनं मालकाचे पाय चोरत होत्या. ती बायको होती त्यांची, म्हणून नवऱ्याचे पाय दाबीत होती. बायको होती ना त्यांची, पाय दाबीत होती. ती तळतान भजे खात नव्हती. मालक काय ग? अहो एक विचारू तुम्हाला. या पृथ्वी तलावर, या मृत्यू लोकात सर्वात तपस्वी मोठा कोण? नाव कोणाचं सांगितलं? कुऱ्हाड घेऊन मारायला येणाराचं. त्या व्यक्तीचं नाव होतं महर्षी विश्वामित्र. विश्वामित्रासारखा तपस्वी जगात मोठा कोणीच नाही. गिरगावचा बाळू सांगते म्हणून ऐकायचं नाही. सूर्यवंशाचे कुलगुरू महर्षी वशिष्ठ सांगतात. हे या विश्वात जर कोण तपस्वी असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे विश्वामित्र. फौजी काय वाटलं असेल विश्वामित्राला? जगात एक नंबरचा, पृथ्वीवर जितके देश आहेत सर्वात जगात एक नंबरचा तपस्वी कोणतं? विश्वामित्र. पुढे ठेवलेल्या कुऱ्हाडीचं पाणी झालं, लोखंडाच्या कुऱ्हाडीचं पाणी झालं. आणि बंडुबुवा ते पाणी हातावर घेतलं आणि संकल्प सोडा. आणि विश्वामित्रानं मध्यरात्री संकल्प सोडून आशीर्वाद दिला, आपण ब्रह्मऋषी होता. ब्रह्मऋषी. चंद्र सूर्य तोपर्यंत ती पदवी कोणी पुसू शकत नाही. महाराज पुढच्याचं बी अंतकरण किती मोठं होतं. मारायला येणाऱ्याला जगातला एक नंबरचा. आणि खरंच होतं ना, ते काही खोटं नव्हतं. ते लोक काय उगा आवाज तो थोडी बोलत होते. वशिष्ठांचं वाक्य आहे. आणि विश्वामित्रांनी आपल्याला पदवी द्यावा. भरत बुवा डोळ्यातून पाणी आलं, डोळ्यातलं पाणी हातात घेतलं आणि संकल्प सोडा, तुम्ही राजर्षी होताल. मग जगातला एक नंबरचा क्षत्रिय महाराज राजर्षी झाले आणि वशिष्ठ ब्रह्मऋषी झाले. आणि या वशिष्ठाच्या भेटी करता एक जण आलं, मला स्वर्ग पाहिजे फौजी. 6 महिने दर्शन घेतलं, मला स्वर्ग पाहिजे, मला स्वर्ग पाहिजे. धुनकून दिलं भरत बुवा, पण ते ऐकत न. ते बिले रगील होतं. मला स्वर्ग पाहिजे. जीव घेतला तरी हरकत नाही, स्वर्ग पाहिजे. रागच कंबर धरली एके दिवशी. अशी कंबर धरली आणि संदेशवरी फेकून दिलं. वरी फेकल्याबरोबर स्वर्गात जाणार, पण स्वर्गाची शेवटची पायरी आहे यमाचं डोकं. सगळ्या पायऱ्या ओलांडता येतात, पण स्वर्गात जाण्यासाठी शेवटची पायरी यमाच्या डोक्यावर पाय दिल्याशिवाय जाता येत नाही. म्हणून जगा काळ खाय हे उगे नाही लिहिले. आमचे लोक नसतेच म्हणते जगा का विचारावं कशात आहे. धोतर पिवळ होई नाही का नाही कधी कधी. म्हणून आपल्या क्षेत्रात सांगितले, पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन, ऐकूनी कीर्तन, फसुनी लोकायला. ग्रंथ पाचन मग कीर्तन करायचं. संदेशीवारी फेकले, यमान सांगितले सगळं खाली येऊ देत नाही. आणि खाली याची काय ताकद आहे? ही पोकळी खाली होती ती का? विश्वामित्रांनी फेकले आणि ते वरून ओरडलं, महाराज स्वर्ग मिळत नाही, नाही येऊ दे वरी, दुसरा स्वर्ग तयार करतो. एकाची शाटीत पिन्नली, एके सृष्टीवरी सृष्टी केली आणि दुसरी सृष्टी तयार केली स्वर्ग. त्यांचं नाव विश्वामित्र. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्याचा महिमा वर्णू वारंवार, काय त्याचा महिमा वर्णू मी पामर, काय त्याचा महिमा वर्णू वारंवार, काय त्याचा महिमा वर्णू वारंवार.
भेटीचे अर्थ ब्रह्मादिक त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिक त्यांची भेटीचे अर्थ माननीय शशिकांतजी खेडेकर साहेब सुद्धा आलेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. एका देशी सेवकाला त्यांच्या या सेवानिवृत्ती झाल्याच्या नंतर आपल्या मायभूमीला ते परत आले, हा मोठा गौरव आहे. आणि त्या गौरवाचे साक्षीदार आदरणीय शशिकांतजी खेडेकर साहेब सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. माझ्यासारखाच पायाचा आजार असल्यामुळे त्यांना बसावं लागतंय. तसे ते खुर्चीवरलेत लोक येतात. चोखोबारायच्या कृपेने अशाच तुम्हाला खुर्च्या भेटावं, तुम्ही जनतेचं काम चांगलं करावं ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. निश्चित तुम्हाला खुर्ची भेटावं. माझ्या मेहुणा राजाचं मंदिर बांधा, चांगलं होईल, देव चांगलं करेल. आदरणीय पाचपोर बाबाला जास्त आनंद होईल. हो हो, नाही पण आता मंदिर हो एकदा छान, त्याच्यासाठी जरासं तळागाळाला लागा. देव तुमचं चांगलं निश्चित भगवंताने तुम्हाला खुर्ची द्यावा ही चोखोबारायच्या चरणी. आता आमच्या हातात नाही, मग मतदान बी नाही तुमच्या जिल्ह्यात. नाही वा वा, काय विषय बर. साहेबांनी धन्यवाद. वा, काय मोठा अधिकार महाराज विश्वामित्रांचा. गणेश बाबत झालं ना तर अजय काय त्यांचा महिमा वारंवार. आदरणीय महाराष्ट्रातली बुलंद तोप भरत महाराज पठाडे मृदंग क्षेत्रात, कैलास बुवा असतील, गणेश बुवा असतील, देशमुख बुवा असतील, आदरणीय सोपान महाराज असतील, आमचे बंडू महाराज, ही संस्थेतली विद्यार्थी, चोपदार, विनेकरी सर्वांना प्रणाम करतो. आदरणीय नागरे सर सुद्धा या ठिकाणी आलेत. शिवानंदजाई भाईसाहेब सुद्धा येणार होते पण कामानिमित्त आले नाही. आमचे जिजा जगनरावजी लाटे तारखेच्या संदर्भात संपर्क करत होते, आज आलेत बी. गिरगावकराच्या धसकीनंच इतक्या वेळ मांडी घालून बसलेत बी. जिजांना धन्यवाद. या वयाळ कुटुंबाच्या या सुखद कार्यक्रमाला, हे आनंद उत्सव आहे, या आनंद उत्सवामध्ये तुम्ही आलेली जमलेली विष्ट मित्र सजन सखे, तुम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायचे चोखोबारायचे श्रोते आहात. तुमच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात करतो. आणि नेमाने साऊंड शेलोडी हे चांगलं साऊंड आहे, वा छान, धन्यवाद. ए गे रे कॅमेऱ्यात, त्याला चांगले लोक घेत जाईन कॅमेऱ्यात, देव तो चांगलं करीन. कॅमेऱ्यावाल्याला बी धन्यवाद. कीर्तन टाकी जायते प्रमाण टाकी जा व्यवस्थित, काही बी टाकी जाऊ नको. कष्टात इंजेक्शन आणलं काय न आणलं ना, असं काय नको टाकी जाऊ. चला, उपस्थित श्रोत्यांना प्रणाम करतो. साहेब 2 तास होऊन गेले, त्याच्याकरता आता मिरजा घेतो. विठोबार माता की जय. खाली बसा, खाली ऐका, 2 मिनिटं सर्व शांत बसा. समाधान महाराज या जरा इकडे, आभार प्रदक्षिण करा. या ठिकाणी हॅलो माजी आमदार शिंदखेडराजा मतदारसंघाचे माजी आमदार शशिकांतजी खेडेकर ही या ठिकाणी सेवानिवृत्त फौजीचा या ठिकाणी सत्कार करत आहे. तसेच आजचे कीर्तनकार हरिभक्ती पारायण बाळू महाराज गिरगावकर हे सुद्धा सैनिकांचा या ठिकाणी सत्कार करीत आहेत. हरी विठ्ठल जय जय विठ्ठल.